तर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीनं देखील आता ही माहिती देण्यात आलेली आहे। 70 ते 75% रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे आणि सहकार्य करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। लष्कराला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। यासोबतच आपत्ती व्यवस्थापन च्या काही टीम देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। अग्निशमन विभागाच्या वतीनं देखील प्रयत्न केले जात आहेत आणि 70 ते 75% रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याची माहिती आता पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। तर लष्कराची एक टीम देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं कळतंय। गृहमंत्री अमित शहा हे स्वतः अहमदाबादसाठी आता लगेचच रवाना झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थानिक प्रशासनासोबत संपर्कामध्ये आहे असं देखील कळतंय। त्यांनी पोलीस कमिशनर यांच्यासोबत देखील चर्चा केल्याचं कळतंय आणि अमित शहा आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचणार आहे। हॉस्टल है, इंसिडेंट बनने के विदिन 2-3 मिनट्स में पुलिस, बाकी सभी बॉडियां, सिविल एडमिनिस्ट्रेशन, कॉर्पोरेशन वगैरह सभी लोग आ गए थे। फायर फाइटर वगैरह स्थल पे हाजिर है। लोगों को बचाने की और रेस्क्यू करने की कार्रवाई जारी है। ऑलमोस्ट 70 से 80% एरिया हमने क्लीन कर लिया, बाकी आने समय में हम लोग क्लियर कर लेंगे। मैं सभी मीडिया के मित्रों से रिक्वेस्ट करता हूं, सभी हमसे सहयोग करें। जितनी पुलिस, उसके अलावा जितनी भी एजेंसी, आर्मी, बीएसएफ, सीआईएसएफ, कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस के सभी स्टाफ सभी यहाँ काम में लगे हुए हैं। प्लीज़ हमसे सहयोग करिए और थोड़ी सी हमारे लिए जगह बना के रखिए ताकि हम एम्बुलेंस को ग्रीन कॉरिडोर बना के हॉस्पिटल तक पहुंचा सके। थैंक यू। तर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती देखील आपण ऐकलेली आहे। खरं तर 230 प्रवासी प्रवास करत होते। 12 क्रू मेंबरचा देखील यामध्ये समावेश होता। 52 मृतदेह बाहेर काढण्यामध्ये यश आल्याचं कळतंय आणि आता रेस्क्यू ऑपरेशन अद्यापपर्यंत सुरूच आहे। अनेकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे, कारण विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या इमारतीला देखील भीषण आग लागल्याचा काही वेळापूर्वी आम्ही तुम्हाला जी दृश्य दाखवली त्या दृश्यांमध्ये दिसत होतं। अग्निशमन दलाच्या वतीनं त्या इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले। मात्र आणखीन एक महत्त्वाची अपडेट, 52 ब्रिटिश प्रवासी देखील या विमानामध्ये प्रवास करत होते आणि अहमदाबादच्या हॉर्स कॅम्प जवळ हे विमान कोसळलं। उड्डाणानंतर काही क्षणातच विमान कोसळलं, दुर्घटना झाली आणि विमान कोसळल्यानंतर भीषण स्फोट झाला आणि संपूर्ण परिसराने पेट घेतलेला होता। काही गाड्या देखील त्यामध्ये जळून खाक झाल्याचं आपल्याला दिसतंय। तर आता काही प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहमदाबादच्या मेघानीनगर जो परिसर आहे हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे। विमानातल्या प्रवाशांचा काही मृत्यू झाल्याचं कळतंय, मात्र ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी देखील काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती आता व्यक्त केली जाते। या संदर्भातली दाट शक्यता देखील आता वर्तवण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।